2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह इटिया डोह धरणाच्या कालव्यात आढळलाय. आशिष जितेंद्र मेश्राम असल्याची तरुणाची ओळख 2 दिवसापासून होता बेपत्ता. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन हद्दीत 5 मार्च 2026 रोजी दुपारी 4:15 वाजताच्या दरम्यान एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. ही घटना गोटणगाव येथील इटिया डोह धरणाच्या कालव्यात तिबेट कॅम्प दवाखान्याजवळ उघडकीस आली. मृत तरुणाची ओळख आशिष जितेंद्र मेश्राम वय 23 राहणार बोंडगाव देवी तालुका अर्जुनी मोरगाव अशी पटली आहे. 3 मार्च 2026 रोजी दुपारपासून बेपत्ता होता. याबाबत आजच 5 मार्चला पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव इथं बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. मृतदेह आढळल्यानंतर केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय. मृतकाच्या अंगात काळा पांढरा उभ्या पट्ट्याचा शर्ट व निळा जीन्स होता. उंची सुमारे 5 फूट 7 इंच, केस काळे बाजूनी बारीक व मध्ये लांब, चेहरा गोल व सावळा वर्ण असे त्याचे वैशिष्ट्य होतं. उजव्या हातावर इंग्रजीत आशिष असं गुंदन आढळलं. मृतकाचा भाऊ प्रशिक जितेंद्र मेश्राम वय 28 राहणार बोंडगाव देवी याच्या तक्रारीवरून केशोरी पोलीस स्टेशन इथं क्रमांक 2/26 कलम 194 भारतीय न्यायसंहिताप्रमाणे नोंद करण्यात आली होती. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले करतात. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. 24 लाईव्ह न्यूज महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत तुकी, नागपूर, विदर्भ.